नमस्कार, मी सुवर्णा. दुपारचे 2 वाजलेत. पुढचा अर्धा तास काही महत्त्वाच्या महाराष्ट्रातल्या देशभरातल्या घडामोडी घडूया. एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शुभांगी पाटील मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. नाशिकच्या अपक्ष उमेदवार आहेत शुभांगी पाटील, ज्या मातोश्रीवर दाखल झाल्या आहेत. मवियाचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिक पदवीधर निवडणूक मातोश्रीवर या संदर्भातली बैठक आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होती आहे. संजय राऊत, सुभाष देसाई मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. याच बैठकीत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटीलही उपस्थित आहेत. नाशिक विधान परिषद निवडणुकीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. नाशिक निवडणुकीत शिवसेनेची काय भूमिका असावी याबाबतीत या बैठकीत चर्चा होती आहे. नाशिक निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही अशी भूमिका सेनेची आहे असं समजतंय. शुभांगी पाटील यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया. त्यांचं शिक्षण BA झालेलं आहे. त्या DED आहेत, MA BEd आहेत, LLB त्यांनी केलेलं आहे. सध्या त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. भास्कराचार्य संशोधन संस्था धुळे इथे त्या कार्यरत आहेत. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या त्या अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत. महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या त्या प्रमुख सल्लागार आहेत. ग्रामविकास मंडळ मोलगी जिल्हा नंदुरबारच्या त्या सचिव आहेत. गोपाल बहुउद्देशीय संस्था जळगावच्या त्या अध्यक्ष आहेत. शुभांगी पाटील ज्या मातोश्रीवर दाखल झालेल्या आहेत, अपक्ष म्हणून त्या निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी त्या उद्धव ठाकरेंच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत असं कळतं आहे. शुभांगी पाटील या तुमच्याकडनं पाठिंबा मागण्यासाठी इच्छुक होत्या. आता त्या मातोश्रीवर गेलेल्या काही ठाकरे गटाकडनं त्यांना पाठिंबा मिळतो. ठीक आहे, त्या संदर्भात योग्य वेळी योग्य गोष्टी आपण खुलासा करू. सत्यजित तांबेला पाठिंबा देणार का? कारण सत्यजित तांबे म्हटलं की आम्ही भाजपला. मी पुन्हा सांगतो, आपण परिस्थितीवर नजर ठेवा. योग्य वेळी योग्य गोष्टी आपल्याला समजते. बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे आमदार आणि नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केलाय. 17 जानेवारीला निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूनेच लागणार असून मोठ्या संख्येनं उद्धव ठाकरे गटाचे नेते, आमदार आणि अगदी नगरसेवकही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमच्या पक्षात प्रवेश करतील असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. तसंच ठाकरे पक्षातील अनेक नेते 17 जानेवारीची वाट पाहत असून ठाकरेंना पक्षप्रमुख पद गमवावं लागणार असल्याचं शिरसाट म्हणाले. म्हणून आमची अशी म्हणजे अपेक्षा नाही, आम्हाला खात्री आहे की हा निकाल हा आमच्या बाजूने लागणार आहे. जेव्हा हा निकाल लागेल ना, तर त्यावेळेला उद्धव गटांकडे जे असलेले काही आमदार आहेत, नगरसेवक, बहुतेक मुंबईचे किंवा इतर ठिकाणचे, हे सर्व लोक फक्त त्या निकालाची वाट पाहत आहेत. त्यांना अधिकृतपणे जेव्हा आम्ही पक्ष म्हणून जेव्हा आम्हाला मान्यता मिळेल, हे सर्व लोक आमच्याकडे येणार आहेत. आणि याचीच खऱ्या अर्थानं भीती ही उद्धव गटांना आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात नितीन गडकरी यांना जीवे मरण्याची धमकी देणारा फोन आलेला आहे. सकाळी 11:30 वाजता हा जीवे मरण्याची धमकी देणारा फोन आला. नितीन गडकरी यांच्या खामला परिसरातील कार्यालयाची सुरक्षा त्यामुळे वाढवली गेलेली आहे. फोन नेमका कोणी केला हे अद्याप अस्पष्ट आहे. त्याविषयीचा तपास सुरू आहे. पण दुसरीकडे खामला परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेले सुजित पाटकर यांच्या कंपनी विरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर इंटरनल हेल्थकेअर कंपनी विरोधात गुन्हा दाखल झालाय. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे. कोरोना काळात बनावट कंपनीच्या माध्यमातून कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. कोविड काळात उद्धव ठाकरे सेनेच्या लोकांनी खूप बोगस कंपन्या उभा केल्या, कॉन्ट्रॅक्ट मिळवल्या. संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरनी अशीच एक बोगस कंपनी उभी केली, 100 कोटीचे कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट. त्याचा तपास सुरू झाला. न्यायालयात मी गेलो, न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले. FIR ऑगस्टमध्ये रजिस्टर्ड झाला. 140 दिवस
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहलनी एक कागद नाही दिला. 140 दिवस सगळे पेपर दाबून ठेवले. आज पुण्यामध्ये राज्य गुन्हे आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पोलिसांचा नावलौकिक कायम राहावा याकरता पोलिसांनी पारदर्शकतेनं काम करावं अशा सूचना फडणवीसांनी दिल्या. तसंच सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून या रोखण्याकरता उपाययोजना केल्या जाणार आहेत असं फडणवीस म्हणाले. राज्यात ड्रग्ज विरोधात मोठी मोहीमही सुरू केली जाणार आहे. एक विशेष मोहीम ही ड्रग्सच्या विरुद्ध सुरू करण्याचा देखील त्या ठिकाणी मानस मी बोलून दाखवलाय आणि त्याची स्ट्रॅटेजी आम्ही तयार करतो. मी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना हे आश्वस्त केलं आहे की ही जी काही बदललेली रेजिम आहे या रेजिममध्ये ट्रान्सफर्स पोस्टिंग यामध्ये कुठल्याही भ्रष्टाचाराला त्यांना सामोरं जावं लागणार नाही. आताही आम्ही ट्रान्सफर्स पोस्टिंग केल्या, कोणालाही भ्रष्टाचाराला सामोरं जावं लागलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त केली आहे की त्यांनीही ट्रान्सपरंट पद्धतीनं पुढचं सगळं काम हे केलं पाहिजे. आणि जो काही एक महाराष्ट्र पोलीसचा नावलौकिक आहे, ज्याला मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोकांनी बट्टा लावला, तो नावलौकिक पुन्हा मिळाला पाहिजे या दृष्टीने काम केलं पाहिजे. सायबर क्राईममध्ये केवळ म्हणजे त्या ठिकाणी पोलीस स्टेशन वाढवणं एवढं पुरतं नाही, तर आम्ही एक अतिशय रोबस्ट अशा प्रकार प्लॅटफॉर्मही तयार करतोय. पण त्याहीपेक्षा सायबर क्राईममध्ये कन्व्हिक्शन फार कमी आहे आणि त्याचे कारणं देखील आहेत. त्यातली काही कारणं ही जो आपला कायदा आहे त्या कायद्यात काही बदल अपेक्षित आहेत. तो केंद्राचा कायदा आहे. आत्ता ज्यावेळेस एक कॉन्फरन्स केंद्रीय मंत्र्यांनी घेतली होती त्यावेळेस आम्ही काही सूचना केल्या होत्या आणि आता केंद्र सरकारही बहुधा याच अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये काही अपेक्षित बदल करेल आणि त्यातनं मग कन्व्हिक्शन वाढवण्याकरता आपल्याला एक त्याचा फायदा मिळेल. मतांची गोळाबेरीज विशाळगडाच्या बाबतीत चालू देणार नाही. स्थानिक आमदारांनी मतांचं राजकारण करू नये असा कडक इशारा संभाजीराजेंनी दिला आहे. आमदारांनी 100-500 मतांकरता विशाळगडाच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये. आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमणं पाठीशी घातल्यानेच विशाळगडाची विषण्ण अशी अवस्था झाली आहे. अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी आमदार विनय कोरे यांचं नाव न घेता त्यांना सुनावलं. गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणावरून संभाजीराजे त्यांच्या शिवप्रेमी व दुर्गप्रेमी चांगलेच आक्रमक झालेले आहेत. संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट करून आपला तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. तुमची मतांची गोळाबेरीज विशाळगडाच्या बाबतीत चालू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. आता बोलूया उर्फी जावेद विषयी. अभिनेत्री उर्फी जावेद कपड्यांवरून सुरू असलेल्या वादावरून अखेरीस उर्फीची पोलीस चौकशी सुरू झालेली आहे. पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर अंबोली पोलीस स्टेशनमध्ये उर्फी पोहोचली. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी उर्फीची चौकशी करण्यात येते आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे तिला प्रश्न विचारणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची पोलीस आयुक्तांनी दखल घेतली आहे. संबंधितांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यानंतर पोलिसांनी उर्फीला चौकशीसाठी नोटीस पाठवलेली होती आणि त्याप्रमाणे उर्फी पोलिसांसमोर हजर झालेली आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. स्वातंत्र्याबरोबर एक जबाबदारी येते. आपल्या देशामध्ये आचार विचार त्याचप्रमाणे पोशाखाचं स्वातंत्र्य जरी असलं तरी कुठे कसले कपडे घालावेत याची एक सतसत विवेक बुद्धीला आपण अनुसरून काही निर्णय घेतो. उदाहरणार्थ स्विमिंग कॉस्ट्यूम घालून आपण स्विमिंग करू शकतो, परंतु तोच कॉस्ट्यूम घालून आपण देवळात जात नाही. तर मला वाटतं प्रत्येकाने हा निर्णय घ्यायचा असतो आणि ही सतसत विवेक बुद्धी संस्काराने येते. काही लोकांकडे संस्कारच नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे सतसत विवेक बुद्धी आहे की नाही माहिती नाही. त्याच्यामुळे गेले काही दिवस जो उर्फी नामक एक दंगा नाच सगळीकडे सुरू आहे, मला वाटतं हा आपल्या संस्कृतीला अनुसरून नाहीये. कुठल्याच आईला वाटणार नाही किंवा कुठल्याच भावाला वाटणार नाही की आपल्या बहिणीने आपल्या मुलीने. नितीन गडकरींना आलेल्या धमकीच्या फोन संदर्भातली एक अपडेट आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात त्यांना जीवे मरण्याच्या धमकीचा फोन आला होता. नितीन गडकरींच्या कार्यालयात ATSची टीम दाखल झालेली आहे. 100 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. दाऊदच्या नावे गडकरींना धमकीचा फोन आला होता. सकाळी 11:30 वाजता खामला इथं फोन आला त्यांच्या कार्यालयात.
नितीन गडकरी यांच्या खामला परिसरातील कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. फोन कोणी केला हे अस्पष्ट आहे, पण 100 कोटी द्या यासाठी म्हणजे 100 कोटींच्या खंडणीसाठी हा फोन आलेला होता. एटीएसची टीम दाखल झाली आहे. अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत. उदय, काय अधिक माहिती? खरं तर 11:30 वाजता आणि 11:40ला असे दोन जे आहेत ते फोन नितीन गडकरी यांच्या खामला येथील ऑफिसमध्ये आले होते आणि त्या फोन मधून जे आहे ते कोण बोलत होतं हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र जी माहिती मिळते, सूत्रांकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार फोनवर बोलत असताना जे आहे ते दाऊद या नावाचा उल्लेख केला जात होता आणि जर 100 कोटी रुपयांची खंडणी मिळाली नाही तर नितीन गडकरी यांच्या जीवाला धोका पोहोचवू अशी जी आहे ती धमकी दिली जात होती. या सगळ्या संदर्भातली तक्रार जी आहे ती पोलिसांकडे गेलेली आहे आणि हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळातले नितीन गडकरी जे आहे ते कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांना बघितलं जातं. त्यांचा मोठा नावलौकिक देशात आहे, त्यामुळे त्यांना ठार मारण्याची धमकी येणं खरं तर फार गंभीर बाब आहे. मात्र आता पोलिसांनी देखील अतिशय गांभीर्यानं हे सगळं प्रकरण घेतलं असून नितीन गडकरी यांचं निवासस्थान असेल किंवा खामला येथील कार्यालय असेल याची सुरक्षा वाढवलेली आहे. सोबतच एटीएसचं पथक देखील जे आहे ते या ठिकाणी आता दाखल झालेलं आहे आणि एटीएसच्या पथकाकडून देखील जे आहे ती या सगळ्या प्रकरणाची आता शहानिशा केली जात आहे. नेमका हा फोन कुठून आला, फोन करणारा कोण होता किंवा यामागे काय उद्देश होता, या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ते आता एटीएस कडून सुद्धा पॅरलल तपास या सगळ्या गोष्टींचा केला जाणार. सोबतच नागपूर पोलिसांचं सायबर सेल देखील या प्रकरणाचा आता तपासाला लागलेला आहे. त्या फोनचा सीडीआर काढण्याला सुरुवात केलेली आहे. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील नितीन गडकरी यांच्या कार्यालयाबाहेर जे आहेत ते उपस्थित आहेत आणि सगळ्या प्रकरणाचा आणि परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. नक्की उदय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. मातोश्रीवर एक महत्वाची बैठक पार पडली, त्यानंतर बाळाराम पाटील यांची प्रतिक्रिया येते ती या प्रचारामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये अतिशय उत्साहानं सहभागी झालेले आहेत. आज रत्नागिरी जिल्ह्याचा शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा मेळावा खासदार राऊत साहेबांनी संगमेश्वरला आयोजित केलेला आहे. 17 तारखेला या ठिकाणी सेना भवनमध्ये पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील शिवसेनेची सारी प्रमुख मंडळी, शिक्षक सेनेची प्रमुख मंडळी आणि आमची संयुक्त बैठक प्रचारासाठी बैठक आयोजित केलेली आहे. आमच्या बरोबरच किंबहुना माझ्यापेक्षा आणखी 2 पावलं गतीनं चालण्याचा या ठिकाणी शिवसैनिकांचा प्रयत्न मला अनुभवायला येतोय. महत्वाची बैठक आतमध्ये सुरू आहे ती म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघासंदर्भात. तुम्ही त्या बैठकीला होतात का? काय निर्णय होतो? कारण नाही, मी त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस नेमका शुभांगी पाटील त्या ठिकाणी उपस्थित होत्या, पण त्या संदर्भातल्या चर्चेला किंवा बैठकीला मी उपस्थित नव्हतो. फोटो मात्र एकत्र त्या ठिकाणी झाला. नक्की सत्यजित तांबे यांच्या अडचणीत वाढ होईल नाशिकमधून? आता मला त्या विषयात काही माहितीच नाही, त्याच्यामुळे मी कमेंट्स करणं योग्य होणार नाही. तुम्ही म्हणतात फोटो एकत्रित झाला, कोणाकोणाचा फोटो एकत्रित झाला? तुम्ही म्हणतात उद्धवजींच्या बरोबर बैठकीसाठी आम्ही गेलो होतो, शुभेच्छा घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी. त्यावेळेस त्या ठिकाणी शुभांगी ताई उपस्थित होत्या आणि तो एकत्र फोटो झाला ज्याच्यामध्ये जमू अभ्यंकर, संजय राऊत साहेब, सुभाष देसाई साहेब हेही उपस्थित होते. त्या विषयाची मला दुसबरी कल्पना नाही, त्याच्यामुळे मी काही चुकीचं सांगावं हे बरोबर होणार नाही. निवडणुकीच्या संदर्भात प्रचार कशा पद्धतीनं चालू आहे त्याची माहिती त्यांनी घेतली आणि कशा पद्धतीनं आणखी त्याच्यात सुधारणा करावी या दृष्टीनं या ठिकाणी जम्मू अभ्यंकर साहेबांना आणि सुभाष देसाई साहेबांना त्यांनी काही सूचना केल्या, मलाही काही सूचना त्यांनी केल्या आणि त्यांचं पालन करत आपण भविष्यातला प्रचार करणार. समन्वय नव्हतं महाविकास आघाडीमध्ये असं संजय राऊतांनी सकाळी प्रतिक्रिया दिली. तुम्ही उमेदवार म्हणून कसं बघता? या मी कोकण शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार आहे आणि कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये अतिशय उत्कृष्ट असं समन्वय आहे. त्याच्यामुळे बाकीच्या वस्तुस्थितीवर, परिस्थितीवर मी भाष्य करणार नाही. कोकणात मात्र जबरदस्त समन्वय महाविकास आघाडी, शिक्षक सेना, TDF, बहुजन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संसद या साऱ्याच पाठिंबा देणाऱ्या मंडळींचा आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचारात साऱ्यांचा सहभाग आहे. सॉरी, 100%.
म्हणजे याच्या बाबतीत कुठं माझ्या मनामध्ये किंवा आमच्या एकंदर जिथं जिथं फिरतोय, शाळा भेटी असतील, मेळावे असतील, जो उदंड प्रतिसाद आहे तो बघता हा विजय मागच्या वेळेसपेक्षा अधिक स्पष्ट आणि क्लीन स्वीप असेल हा विश्वास उमेदवार म्हणून मला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे बाळाराम पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मातोश्रीवर बैठक झाली त्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानकडून पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. शहरातील बेलपुरा या भागातील न्यू हायस्कूल मैदानात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या पतंग महोत्सवात लहान मुलांना पतंग वाटण्यात आले. यावेळी रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पतंग उडवत महोत्सवाला सुरुवात केली. नवनीत राणा यांनी उखाणा घेत शुभेच्छा दिल्या तर आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या पतंगाच्या माध्यमातून त्यांना संदेश दिला. दरवर्षी आम्ही याच ठिकाणी येऊन पतंग महोत्सव सगळे जोडे बेलपुराचे लहान लहान मुलं असतात, शाळेची मुलं असतात, त्यांच्यासोबत आम्ही पतंगोत्सव साजरा करतो आणि खूप आनंद येते. कारण या मुलांच्या चेहऱ्यावर जर आपण स्माईल पाहिली तर अनएक्सपेक्टेडली जे स्माईल आहे, जी खुशी आहे त्यांच्या चेहऱ्यावर, कारण लोकप्रतिनिधी एवढे ग्राउंडवर येऊन त्यांच्यासोबत कधी मिसळत नाही. तर मग आम्ही कधी आमच्या जीवनात पाहिला नाही की लोकप्रतिनिधी कधी या पद्धतीने येऊन त्यांच्यासोबत आनंद साजरा करते. तर म्हणून दरवर्षी आम्ही त्यांच्यासोबत हे आनंद साजरा करत असतो. आणि आज मी या पतंग महोत्सवाच्या माध्यमातून मातोश्रीवर बसले उद्धव ठाकरेंना पतंगच्या माध्यमातून संदेश देत आहे की या पतंगच्या माध्यमातून तरी आपण मातोश्रीवर बसून किमान आता तरी हनुमान चालीसा वाचावी. जी परिस्थिती तुमची झालेली आहे त्या हनुमानजीचा विरोध करून आणि श्रीराम भगवंताचा जो तुम्ही विरोध केला त्यामुळं आज तुमच्या मातोश्रीवर अशा प्रकारची निराशा, तुमच्या पायाखालची वाळू, तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्यामध्ये अहंकार होता तो संपवण्याचं काम सच्च्या शिवसैनिकांना केलेलं आहे. येवला शहरात आजपासून सुरू झालेल्या पतंगोत्सवाला गालबोट लागलेला आहे. नायलॉन मांजाने एका तरुणाचा गळा कापला गेलाय. बाळासाहेब खेळकर याच्या हातावर जखमा झालेल्या आहेत. जखमी तरुणाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तरुण दुचाकीवरून जाताना बाबुळगाव रोडवर ही घटना घडलेली आहे. नायलॉन मांजानं तरुणाचा गळा कापला गेलाय. हातावर त्याच्या जखमा झालेल्या आहेत. रुग्णालयात सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर पतंग उत्सवासाठी बंदी असताना देखील नायलॉन मांजाची विक्री जोरात असून त्या मांजामुळे अनेक दुर्घटना घडत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. औरंगाबादमध्ये ही अशीच काहीशी घटना घडली आहे. स्पर्धा परीक्षेचा पेपर घेऊन घरी परतणाऱ्या तरुणाचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला गेला. क्षणार्धात गळ्याभोवती गुंडाळल्या गेलेल्या नायलॉन मांजा पकडताना त्या तरुणाच्या डाव्या हाताची बोटं देखील खोलवर कापली गेली. सुदैवानं या तरुणाला वेळीच मदत मिळाली. त्याच्यावर रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. कोपरगाव शहरातील धान्याचे व्यापारी आनंद गंगवाल हे मोटरसायकलवरून जात असताना पोस्ट ऑफिस जवळ एका पतंगाला असलेल्या मांजानं त्यांचा गळा चिरला गेलाय. सुदैवानं त्यांचे प्राण वाचलेत. नायलॉन मांजावर बंदी असून सुद्धा अनेक दुकानदार चोरून नायलॉन मांजाची विक्री करतायत. तरी पोलीस प्रशासनानं या दुकानदारांचा कसून शोध घ्यायला हवा आणि त्यावर कडक कारवाई करायला हवी अशी मागणी होतीये. महत्वाची बातमी जळगावमधून. जळगावमधील आसोदा इथल्या अंगणवाडीत पोषण आहारात मृत पाल आढळलेली आहे. धक्कादायक प्रकार समोर आलाय. शालेय पोषण आहाराच्या सीलबंद पाकिटात मृत पाल आढळून आलेली आहे. अत्यंत घृणास्पद प्रकारे अन्न आणि औषध प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. यावरून अन्न आणि औषध प्रशासनानं पोषण आहाराचे नमुने तपासणी करता घेतलेले आहेत. तसंच जिल्हा परिषद पुरवठादाराची चौकशी सुरू झालेली आहे. आमचे प्रतिनिधी जळगावचे नितीन नांदुरकर यांच्याशी बोलूया. नितीन, अत्यंत गलिच्छ प्रकारे काय अधिक सांगाल? अनेकदा पोषण आहारामध्ये निकृष्ट दर्जा, पाल आढळणे, झुरळ आढळणे असे प्रकार बघायला मिळत आहेत. नेमकं जळगावमध्ये असंच काहीसं घडलंय? निश्चितच मॅडम, आपण जर आज सकाळच्या सुमारास जर बघायला गेलं तर जळगावच्या आसोदा येथे अंगणवाडी मार्फत जे पोषण आहार दिला जातं यामध्ये सीलबंद पोषण आहाराच्या हरभऱ्याच्या या पाकिटामध्ये मृत पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी समोर आला आहे. याबाबत जिल्हा परिषद व अन्न विभागाच्या प्रशासनाला या ठिकाणी संबंधित नागरिकांनी या ठिकाणी तक्रार केली असून त्या प्रशासनाने हरभरा आणि मुंगाच्या डाळीचे नमुने या ठिकाणी तपासणीसाठी घेतलेले आहे आणि हा प्रकार कुठेतरी थांबावा यासाठी याचा अहवालही या ठिकाणी सादर करण्याचा
सूचना या ठिकाणी अंगणवाडी प्रशासनाला या ठिकाणी मुख्य अधिकारी जे आहेत पंकज आशे यांनी दिलेले आहे. असाच कुठे प्रकार समोर आल्याने हा धक्कादायक प्रकाराबाबत जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नक्की नितीन, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. की एका अंगणवाडीतून शालेय पोषण आहाराचे जे पॅकेट दिले जातात सिल्वन, ते पॅकेट त्यांना मिळाले एका पालकाला आणि त्यामध्ये एका याच्यामध्ये त्यांना पाल आल्याचं त्यांनी सांगितलं आणि तशी तक्रार आमच्याकडे केली आणि इमिडिएट आम्ही त्याच दिवशी कालच आमचे अधिकारी तिथे जाऊन आले आणि तिथे असलेल्या स्टॉकमधून आपण चणाचे आणि मूग डाळीचे सॅम्पल घेतलेले सिल्वन पॅकेटमध्ये आणि ते आपण ॲनालिसिसला पाठवलेले आहेत. आणि आता याचा रिपोर्ट आल्यानंतर आपण या प्रकरणी पूर्ण चौकशी करणार आहोत आणि त्यानंतर आपण या प्रकरणी आपण कारवाई करणार, योग्य ती कारवाई करणार आहोत. त्याकडे एक